आजचा बड्डेचा दिवस म्हणून उठलो सकाळी लवकर आणि बघतो तर काय हे आमचे भाऊ सकाळी येऊन आता रोजच्यासारखा उठलो आणि आलो वरती आणि पाहतो बापा इकडं तिकडं कोणी मला बड्डे विश करणार आहे का म्हणून. आणि मस्त गावाचा फोटो व्हिडिओ दाखवून घेतलो. आता वाढदिवस म्हणल्यावर काही ना काहीतरी शपथ घ्यायच लागते. आता शपथ घेतलो तो योगा करायची, आजपासून रोज योगा करणार म्हणून. आणि बसलो आपल्या योगा करायसाठी. तर योगातला काही अनढन होता येत मला तर, पण करत होतो. पुस्तक मला तर आपली रोजचंच आहे. चाय आणि पुस्तकाचे 2 पेज रोज झालेच पाहिजे आपले, त्याशिवाय मजाच नाही आहे. म्हणून रोजच्याप्रमाणे ते बी चालू करून घेतलो. वाचून घेतलो 2 पुस्तकं, अमीर कसा बनायचा, एकाचा गरीब बाप. आणि मग तयारी केलो आणि निघालो आपल्या फिरासाठी बाहेर. का बघतो शेंडे म्हणते फक्त तू मागं बस. आता पाय म्हणते कसं त्या R15 वाल्यासारखा भगवतो म्हणते टाटा. आणि आणला भाऊन बसस्टॉपवर. आता बसस्टॉपवर गेलो मित्राच्या गाडीची चाबी घ्यायसाठी. मस्त मिटकून घेतलो. शेंडे म्हणते माझ्याकडे दाखव. आता म्हणून आलो तर तू बसही दाखवून देतो, बसही दाखवलं कोणत्या वेळेला. आता शेंडे म्हणते घरी जाऊन का करून चलनं म्हणते मंदिरात जाऊन. मग काढला भाऊन धुमधूम गाडी आणि गेलून मस्त हिरवा धान पायात. आता का गेलून जंगलातून नेला मस्त. आणि मस्त मटकून घेतलं थोडंसं मी. आता दिसतो म्हणून साधारण दिसतो का म्हणून. ते शेंडे चांगले दिसतात म्हणते. गेलून मस्त हा होता इथून भोगदाळतून घरात नव्हता, पुरा चिखलानं भरून होता. मस्त पाणी होतं त्याच्यात. आणि बंडीवाला भाऊ होता मग. भाऊ म्हणे आम्हाला वरून जात होता, आम्हाला खाली पाहिजे झाला. आम्ही त्याच्या मागंच गेलो. आणि आता शेंडे भाऊ झुंझुन करत बस पाहून गेला फलक. मग होता इथे पाणी शेंडेमध्ये. ते मासरे भेटते का बे म्हणते, थांबून का म्हणते, पाहून का म्हणते. नाही भेटत भाऊ येते म्हणून, लहानचाच पाणी आहे, टोंगरा भरही नाही. तर इकडे गड्ड्यात दिसले तर पाय म्हणते इकडं कॅमेरा दाखवून. पाहिलं तर काहीच पाणी नव्हतं. थोडा पाणी होता झिमूर आवाज येते ना. भाऊ जाऊ दे म्हणे, नाही का म्हणून चल म्हणे तन भाऊ आपला झुमझुम करत इकडे बी दाखवा म्हणे असतील तर मासऱ्यामध्ये. तर पोहू का म्हणे सांग म्हणे. पोहून तर बुडून बी नाही का म्हणलं आपण. तर इकडे पाय बरोबर म्हणून ते जमते का, इकडे नाही जमते का भाऊ. चल म्हणे तन आपला भाऊ ना. भाऊ या रोडाबद्दल बोलायला लागला का असं मुख्यमंत्री असतो तर केलं असतं बा. पण जाऊ दे म्हणून भाऊ आता नाही असं का करतेस. मग पोहोचलो आम्ही मंदिरात. तर मंदिरात पोहोचलून तर भाऊ म्हणते मस्त गाड्या आहेत म्हणते. जमला म्हणते आपलं काम. मस्त मटकून घेतलो. पाहून घ्यावं म्हणलो काय ते उद्या पाऱ्या असतील. मस्त मटकून घ्यावं म्हणलो. तर शेंडे भाऊ म्हणते मलाही दाखव म्हणते. मग शेंडे भाऊला दाखवलो. मस्त असं मटकलं होता. नारळ बिरड घेतलो पूजापाठीचा. तर बड्डेच म्हणल्यावर घ्यायच लागते. मग घेऊन आता नारळ बिरड घेतलो बड्यापैकी. हार वगैरे काहीतरी दाखवलं तिथं. तर भाऊ म्हणते बड्डे आहे का म्हणते. हो म्हणलो मग मी. भाऊ म्हणते थांबत नारळ शिरून देतो म्हणते. मग नारळ बिरड शिरून दिला. मग गेलो मंदिरात गेलो. मग शेंडे म्हणते माझ्यासोबत माझाही व्हिडिओ घेऊन भेटला भाऊ. आणि हा का म्हणते पहा तुम्ही ऐकून घ्या का म्हणते माझ्या बड्डे. मग गेलो शांतीभवन. शेंडीमध्ये चल शांतीभवनमध्ये केक कापून. शांतीभवनमध्ये आणला मग बाबू केक. होतो असा दिसत म्हणलं चिमट बाक डमडम. आणि बस लावलो काडी लावता हासाही येत होता मस्त. लावलं मग कायचा हा फुस न पेटला. मग सर्व हॅपी बर्थडे मी मस्त टाळ्या वाजवत होतो. हात दाखवलं शांत राहा म्हणून. मग आपला घेतो चाकू घेतो. आता मग कापू कसा शांत केलं जेवढे. मग खाल्लं डोसा. आता भेटू डायरेक्ट रात्रीच्या बड्डेला. मग मस्त फुगडी लावले आणि बस केक कापून घेतलो. आणि ते त्याला थोडं 2-4 भाषण दिलं 2-4 शब्दात. तर भाऊ थांबा वेजू द्या तेव्हाच केक भेटन म्हणून. मग थोड्या वेळ थांबलो. आणि पायतून तशी चाली कांडी विजत नव्हती. मग तिला चिमट बाबा डमडम केलो एक वेळा. मग ते बंद होऊन गेली. आता दिवस असा गेला. आता आभार प्रदर्शन करून घेतो म्हणलो. धन्यवाद सर्वांनी मला वेळ काढून मोठ्यांनी तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनी तसेच माझ्या बालमित्रांनी सर्वांनी मला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. असंच प्रेम असू द्या माझ्यावरती.